प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू ही रे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप धमाकेदार असणार आहेत. शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा प्रेक्षकांनो, आता आपण सुरुवातीपासूनच बघूयात की नक्की आता वल्लरी काय काय प्रयत्न करते ते ईश्वरीला ते सत्य कळण्याचं. इथे वल्लरी मस्त आवरून वगैरे बसलेली असते आणि म्हणते की चला आता फोटो देवघरात ठेवला, काहीही कारण काढून त्या बळजबरीच्या सुनबाईंना देवघरात पाठवायला पाहिजे, म्हणजे मस्त धमाका होईल. आणि प्रेक्षकांना आपण बघतो की मामी असा विचार करत असते तेवढ्या तिथे अंजली आपल्याला येताना दिसते. बघा इकडे ही अंजली म्हणते की मामी मी जरा देवळात जाऊन आले. आता मामी बघा कसा प्लॅन करतात ते म्हणतात, देवळात जात असेल तर माझं एक काम करशील, त्या देवघरातलं निर्माल्य घेऊन जाशील. हा प्रेक्षकांनो, इकडे ही अंजली ते निर्माल्य घेण्यासाठी जाणार तेवढ्यात आपण बघतो की ईश्वरी तिथे येते. अंजली निघालेली असते तेवढ्यात मामी म्हणतात, अगं थांब, तू कुठे निघालीस? बळजबरीच्या सुनबाईंना सांग की. मी म्हणतात की नाहीतरी त्यांना कामं कुठे असतात. आवर अंजली म्हणते की काय झालं ताई? अंजली म्हणते, अगं काही नाही ग, मी देवळात जात होते, त्या देवघरातलं निर्माल्य जरा गोळा करून देतेस का? अंजली म्हणते की तो कलश असतो ना त्यात टाकता येईल. ईश्वरी म्हणते की हो देते ना, तुम्ही बसा मी आलेच. ईश्वरी जाते ते निर्माल्य गोळा करण्यासाठी आणि इकडे वल्लरी म्हणते की बस बस. वल्लरीला असं वाटतं की मी पेरून ठेवलेला बॉम्ब आता फुटणार आणि प्रेक्षकांना आता तसं होईल की नाही हे आपण आता पुढे बघूच. आम्हीचं म्हणणं असतं की देवघरातला फोटो ईश्वरी आता नक्की बघणार. प्रेक्षकांना ही ईश्वरी म्हणते की बापरे, कालच्या पूजेमुळे तर खूपच पसारा झालाय, करायला पाहिजे. बघा प्रेक्षकांना, ही सगळं साफ करते. तिथे छोटीशी झाडणी असते आणि एक कागदाचं पिशवी असते आणि त्याच्यामध्ये ती सगळं निर्माल्य तिथलं व्यवस्थित झाडून घेत असते. आणि ती बघा प्रेक्षकांना, ती त्या कागदांवर टाकलेले फुलं असतात, ती कागदासकट ते फुलं पण म्हणजे फुलासकट तो कागदही त्या निर्माल्यामध्ये टाकून देत असते. इकडे ही मामी वाटच बघत असते की आता ईश्वरीच्या मनात धमाका उडणार किंवा काही तिला कळणार, त्यामुळे ती अशी म्हणजे अस्वस्थ होणार, निराश होणार किंवा आश्चर्य होणार, असंच काहीसं मामीला वाटत असतं. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे ही ईश्वरी आता ते सगळं निर्माल्य गोळा करत असते आणि त्या फोटोजवळही ती आलेली असते. पण काय करते, त्या कागदावरचे जेवढे फुलं आहेत ते त्या फोटोंवर टाकून देते. आणि मामी इकडे म्हणतात की इतका वेळ का लागतो हिला देवघरात? फोटो बघितला असेल का हिने? मी म्हणतात की मला असं वाटतं पाहिला असेल म्हणूनच हिला इतका वेळ लागतोय. आपल्या आईचे पराक्रम बघून जबरदस्त धक्का बसला असेल, बाहेर येणार कुठल्या तोंडाने? हा प्रेक्षकांनो, हा फोटो आपल्याला आता स्पष्ट दिसत आहे, पण इथे ईश्वरीने काय केलं, ज्या कागदावर जे निर्माल्य होतं ना ते त्या फोटोंवर टाकून दिलं आणि तो कागद झटकून त्या बॅग मध्ये टाकून दिला. ज्या फोटोवरती निर्माल्य होतं ना तो फोटो सकट ते निर्माल्य सुद्धा त्या बॅग मध्ये टाकून दिलेलं तिने तिथे परत तिथे ते देवाचं ताट असतं ते ठेवून दिलं आणि म्हणते की झालं एकदाच स्वच्छ. प्रेक्षकांना ईश्वरीचं निर्माल्य गोळा करून झालेलं असतं, ती बाहेरच येत असते. आणि इकडे अंजली म्हणते की ईश्वरी झालं का निर्माल्य गोळा करून? ईश्वरी म्हणते की हो ताई आले. बघा इकडे मामीचे रिएक्शन काय असते, ते म्हणतात की अरे ही तर एकदम नॉर्मल दिसते. ईश्वरी ते पॅक देते त्यांच्याकडे आणि म्हणते की हे घ्या, अगदी व्यवस्थित गोळा केला आहेत मी निर्माल्य. रे मामी म्हणतात काय गे, सगळं नीट बघितलंयस ना? काहीच नाहीये तिकडे. इकडे ईश्वरी म्हणते की काहीच नाहीये म्हणजे? मामीलाही काय बोलायचं ते कळेना. ती म्हणते एखादं जर फूर राहिलं तर वास पसरेल घरभर म्हणून म्हणते. इकडे ईश्वरी म्हणते की बरोबर आहे तुमचं मामी, पण मी सगळं निर्माल्य अगदी व्यवस्थित गोळा केला आहे, तिथे काहीच नाहीये. इकडे अंजली म्हणते की बरं मी आलीच, आता देवळात जाऊन. इकडे बघा प्रेक्षकांना, ईश्वरी त्यांच्याकडे बघून वरती रूम मध्ये निघून जाते. मामी ह्या दोघी गेल्यानंतर अशा संतपतात आणि तो कॉफीचा मग आहे तो टेबलवर आपटवतात आणि म्हणतात की असं कसं, म्हणजे हिला फोटो दिसलाच नाही, तो घरात ठेवलेला फोटो गेला कुठे? बघूनच तर यायलाच हवं. बघा प्रेक्षकांना, इकडे वल्लरी मामी आता स्वतः देवळात जाते तो फोटो बघण्यासाठी. आणि आपण बघतो इकडे आता ईश्वरी नमुताईशी बोलत असते आणि म्हणते की नाही ना नमुताई, अगं ते एवढं काय काय करतात माझ्यासाठी. तर ईश्वरी म्हणते की अगं एवढं काय काय करतात ते माझ्यासाठी, पण त्यांच्यासाठी असं काहीतरी स्पेशल केलं पाहिजेत ना. मग म्हणते की आय लव्ह यू म्हणू शकणार आहेस का तुझ्या भडकूचंदला? इकडे ईश्वरी म्हणते की ताई भडकूचंद नाही म्हणायचं माझ्या नवऱ्याला. ईश्वरी म्हणते अगे काय ग, तुझ्याशी कधी वागले ते भडकूचंद सारखे? नमू म्हणते की ओ माझा नवरा काय? प्रेक्षकांना नमू म्हणते की मी एक काम करते, मीच टाकते, सांगून टाकते जिजूंना तिला इशूला तुम्ही खूप आवडता. म्हणते काय तुझी गाडी काही पुढे सरकणार नाहीच आहे. इकडे ईश्वरी म्हणते की नाही नाही नमुताई, तू काही सांगायचं नाहीये त्यांना. आणि प्रेक्षकांना आपण बघतो की अर्णव तिथे आलेला असतो आणि अर्णव ईश्वरीचं हे बोलणं ऐकतो,
कारण तो गाडीमध्ये बसत असतो. तेवढ्यात त्याच्या कानावर हे बोलणं पडतं. तेवढ्यात अर्णव ऐकून घेतो आणि म्हणतो की काय सांगायचं नाहीये. इकडे ईश्वरी डोक्याला हात लाव, हे कर ते कर, आणि अर्णव तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की मी सिंदूर काय सांगायचं नाहीयेत कोणाला. नमू म्हणते की इशू इशू हाच मोका आहे, तुझ्या मनात ना काय आहे ना ते सरांना सांगून टाक लगेच सांगून टाक. इकडे इशू म्हणते की नाही ग नमूताई, मी आता नाही बोलू शकणार. अर्णव म्हणतो की काय नाही बोलू शकणार. तिकडनं नमू बोलते अगं सांग ना ग इशू त्यांना की मला तुम्ही खूप आवडता, माझ्या मनातलं मला तुम्हाला सांगताच येत नाहीये. ईश्वरी म्हणते नमूताई तू गप का. नमूतो की काय म्हणते नम्रता. तेवढ्यात इशू नमू मोठ्याने बोलते की जिजू जिजू इशूला तुम्ही खूप आवडता. याने फक्त आवडता शब्द ऐकलेला असतो आणि तो म्हणतो की आवडता काय आवडता काय 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 बोलते काही. इकडे ईश्वरी स्पीकरचं तो दाबून ठेवते आणि म्हणती एक गप नमुताई, भीती वाटते ना, आपण नंतर बोलूयात. इकडे ही फोन ठेवून देते आणि इकडे नमुताई इशू इशू म्हणत असते आणि तिने फोन ठेवलेला असतो. अर्णव म्हणतो की मी सिंदूर काय झालंय, कसली भीती वाटते तुला, राजेश काही बोलला का तुला. घाबरू नकोस त्याला. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की नाही नाही नाही. ईश्वरी म्हणते की नाही सर माझं ऐकून तरी घ्या. ईश्वरी म्हणते की ते मी नमुताईला हेच सांगत होते की मी चिडलात की मला तुमची भीती वाटते. तुमचा भडकूचंद मोड ऑन झाला ना की तुमच्या मनात काय आहे ते कसं ओळखायचं कळत नाही मला. अर्णव म्हणतो की आर यू शुअर, तू हेच नक्की बोलत होतीस. ईश्वरी म्हणते की हो सर. अर्णव म्हणतो की मला असं वाटलं की तू, आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणते ओ काय हो सर, मी आमच्या बहिणींचं बोलणं चोरून ऐकत होता. ईश्वरी म्हणते की तुमच्या इंग्लिश मध्येच सांगते बॅड मॅनर्स. अर्णव म्हणते की हॅलो, मी ना कार मध्ये बसत होतो तेवढ्या तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं म्हणून मी आलो. अर्णव असं म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणते की कुठे चाललाय तुम्ही. अर्णव म्हणतो की एक महत्वाचं काम आहे, मामा आहेत घरी, त्याला काही लागलं तर त्याला सांग. अर्णव म्हणतो की त्या राजेशला घाबरू नको. अर्णव म्हणतो बॅड मॅनर्स. अर्णव गाडीत बसतो आणि ईश्वरी त्याच्याकडेच बघत असते. अर्णव पण तिच्याकडे बघतो आणि ही ईश्वरी म्हणते की सर तुमच्या रागातही काळजी दिसते मला माझ्याबद्दल. सगळं तुम्ही फक्त कर्तव्य म्हणून करतात की मनातही आहे माझ्याबद्दल काहीच. आणि इकडे ईश्वरी तोच विचार करत असते आणि मागणं अर्णव हॉर्न वाजवतो. ईश्वरी डचकते आणि मागे वळते. तिला सांगतो की बाजूला हो. इकडे ईश्वरी आता आठवते की कोजागिरीच्या रात्री कसं अर्णव आणि तिने डान्स केलेला. तेव्हा तिला त्या हेअर ड्रायरचा शॉक बसतो, तेव्हा कसं अर्णव तिच्या हातांवर फूक मारतो. तेव्हा हे चायनीज खायला बाहेर गेलेले असतात तेव्हा अर्णव म्हणतो की तू तर मला नवरा मानतच नाहीस, मग हे सडनली माझा नवरा व्हॉट इज दिस. अर्णव म्हणतो की असं दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा मनात काय असेल तर ते मला सांग ना तुझ्या नवऱ्याला. अर्णव तिला विचारतो की मला सांग मी खरंच कोण आहे तुझा. इकडे ईश्वरी म्हणते की भडकूचंद. बघा इकडे ईश्वरी घरात निघून जाते आणि इकडे बघा आता आपल्याला मामा काय बोलतात ते ऐकवतात, म्हणजे कळतं. मामा म्हणतात की बर्थडे केकचं जे डिझाईन आहेत ना तेच हवेत बरं का मला. आणि प्रेक्षकांना आपण बघतो की ईश्वरी वरतून खालीही येताना दिसते. मामा म्हणतात की आणि हो केक सोबत स्नॅक्सही पाठवा. मामा म्हणतात की बाकीची लिस्ट पाठवतो मी तुम्हाला. हा करत असं तेवढ्यात तिथनं ईश्वरी येते आणि म्हणते की मामा गडबडतात आणि म्हणतात ठेवतो. इकडे ईश्वरी म्हणते की बोलवलं तुम्ही. मामा म्हणतात की मी हा मी नाही ग, अंजलीने बोलवलेत तुला. ईश्वरी म्हणते की ताई आल्यात पण तेवढ्यात जाऊन. म्हणतात की केव्हाच आली ती. ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे मी भेटून येते. मामा म्हणतात बरं. ईश्वरी अंजलीला भेटायला जाते आणि इकडे मामा परत त्या व्यक्तीला कॉल करतात. मामा त्याच्या आधी म्हणतात की भर नशीब हिने काही ऐकलं नाही, तर बर्थडे सरप्राईज ईश्वरीला कळलं असतं अर्णव चिडला असता माझ्यावर. मामा परत त्याला फोन करतात आणि म्हणतात सॉरी मगाशी मी कट केला फोन. मामा म्हणतात ते केक आणि स्नॅक्स वेळेवर पाठवा. प्रेक्षकांनो इकडे मामांचं बोलणं चालू असताना आपण बघतो ईश्वरी आता ताईच्या रूम मध्ये आलेली असते आणि तिकडे अंजली रडत असते आणि ते ईश्वरीला कळतं. ती म्हणते की ताई. ईश्वरी त्यांच्याजवळ येते आणि म्हणते की ताई काय झालं, रडता काय तुम्ही. अंजलीना प्रेक्षकांना खूप रडत असते, खूप भावूक झालेली असते आणि ती म्हणते की अगं मी देवळात येताना ना डॉक्टरकडे गेले होते. अंजली म्हणते की तेव्हापासून मला ना आईची खूप आठवण येते. ईश्वरी म्हणते की काय झालं. ईश्वरी म्हणते की मला ना बाळाची ना थोडी थोडी हालचाल जाणवायला लागलीत ग आता, तर काही शंका होता म्हणून गेले होते ग डॉक्टरकडे. डोहाळे वगैरे पण सुरू झालेत ना, प्रश्न विचारलेत तर त्यांना ते बोलता बोलता बोललेत की ह्या गोष्टी तर तुझी आई पण सांगू शकेल ना तुला. अंजली म्हणते की तेव्हापासून असं वाटतंय की आता जर आई असती तर किती केलं असतं माझ्यासाठी. इकडे ईश्वरी म्हणते की ताई प्लीज प्लीज रडू नका बघू. ईश्वरी म्हणते की तुमची आई जिथे कुठे असेल तुम्हाला असं रडताना बघून त्यांना त्रास होईल. तुम्ही त्रास नका करून घेऊ प्लीज प्लीज. अंजली म्हणते खरं तर मीच आई होणार आहे, पण माझ्यातली ती लहान मुलगी आहेत ना ती अजून पण आईला खूप मिस करते ग. म्हणते की ताई मी समजू शकते सगळं, आता रडून स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं. म्हणते की तुम्ही आराम करा बरं, नका रडू.
ते इकडे मी ठेवते आणि बघा प्रेक्षकांनो, ती जेव्हा तो फोटो हातात घेते ना, तेव्हा त्यांच्या पूर्ण फॅमिलीचा फोटो असतो. ईश्वरी त्या फोटोकडे बघतच असते, जणू काय तिला सगळं म्हणजे माहीतच असावं असं बघते ती, पण असं काय असेल ते आपल्याला कळेल. ईश्वरी त्यात बघते आणि म्हणते की ताई, हे तुमचे बाबा आहेत का? इकडे अंजली घाबरते आणि म्हणते की ईश्वरी, हा फोटो माझ्याकडे आहेत, हे प्लीज तू चिंटूला सांगू नको. हा तरी म्हणते की नाही सांगणार मी. तरी म्हणते की पण एक विचारू का ताई, मी दोघं नेहमी तुमच्या आईबद्दल बोलतात पण बाबांबद्दल कधीच बोलत नाही. ईश्वरी म्हणते की मागे एकदा तुमच्या बाबांबद्दल अर्णव सरांकडे मागे विषय काढला होता. ईश्वरी म्हणते की तेव्हा ते खूप चिडले होते माझ्यावर. अंजली म्हणते की ईश्वरी, पुन्हा कधीच बाबांचे विषय चिंटू समोर काढू नको प्लीज. ईश्वरी म्हणते की पण ताई का? ईश्वरी म्हणते की म्हणजे असं काय झालं होतं? अंजली म्हणते की खूप दुखावलं गेलंय आम्ही बाबांमुळे. अंजली म्हणते की चांगल्या आठवणी नाहीयेत त्यांच्यासोबतच्या. अंजली म्हणते की लहानपणी अशा काही गोष्टी घडल्यात ना, तर आम्हाला कोणालाच त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही. अंजली म्हणते की हा फोटो मी फक्त यासाठी जपून ठेवला आहे कारण यात आई आहे. अंजली म्हणते की छान आनंदी कुटुंब होतं का आमचं, फोटोमध्ये दिसतं आहेत अगदी तसंच. अंजली म्हणते की एका बाईमुळे सगळं उद्ध्वस्त झालं, ईश्वरीला काहीच माहित नसतं म्हणून ती म्हणते की म्हणजे. अंजली म्हणते की एका बाईने आमच्या बाबांना तिच्या जाळ्यात ओढून घेतलं, आमच्या आई बाबांचा सुखी संसार मोडला ग त्या बाईने. अंजली म्हणते की घर तुटलं गेली, त्या दिवसातच इतकं सगळं बदललं, मी सुद्धा रस्त्यावर आलो. अंजली रडता रडता म्हणते की मला माहितीये त्या बाईला या जन्मातच सगळं भोगावं लागणार आहे. अंजली म्हणते की देव आहेत ना, सगळं बघत असतो ग. इकडे ईश्वरी म्हणते की ताई तुम्ही त्रास करून नका घेऊ, प्लीज तकलीफ नका करून घेऊ. ईश्वरी म्हणते की त्या बाईला तिच्या कर्मांची फळं भोगावी लागणारच आहेत. आणि प्रेक्षकांनो, आता ईश्वरीला माहित नसतं की ती बाई म्हणजे आपली आईच असते. ईश्वरी म्हणते की तुम्ही आता फक्त तुमच्या बाळाचा विचार करा बघू, पॉझिटिव्ह राहा. ईश्वरी म्हणते की आपल्या घरात तुमचे बाळाचे लाड करणारे किती लोक आहेत, गोष्ट चांगली आहेत की नाही. ईश्वरी म्हणते की मला तर आता कधी मी एकदा मामी होते असं झालंय मला ताई. अंजली म्हणते की खरंच या बाबतीत मी खूप नशीबवान आहे, खूप प्रेमळ माणसं भेटलीत मला. अंजली म्हणते की हे सुद्धा मी खरंच मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केले आहेत, यांच्यासारखा नवरा माझ्या नशिबी आलाय. हे ऐकून मात्र ईश्वरीला वाईट वाटत असतं प्रेक्षकांनो. अंजली म्हणते की मला खात्री आहेत हे सुद्धा खूप चांगले बाबा होतील. ईश्वरी म्हणते की विचारा ताई, त्या माणसाचा खरा चेहरा माहीतच नाहीये त्यांना. ईश्वरी म्हणते गणू बाप्पा, का रे अशा निरागस मुलीच्या नशिबात त्या सैतानाला आणलंस? ईश्वरी म्हणते काहीही असलं तरी मी आणि अर्णव सर तुमच्या बाळावर त्या माणसाची काळी सावली सुद्धा पडू देणार नाहीत. अंजली म्हणते काय ग, उद्या तुझा कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन आहे? अंजली म्हणते की माझ्यासोबत येशील का सोनोग्राफीसाठी? इकडे ईश्वरी म्हणते की 12 की ढेर, मी तर अर्णव सरांसाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं, आता ताईंना नाही कसं म्हणू? अंजली म्हणते की कुठे बाहेर जायचा प्लॅन आहेत का तुझा? ईश्वरी म्हणते की नाही. ईश्वरी म्हणते की मी घरीच आहेत, मी येईन तुमच्या सोबत. ती हसते आणि म्हणते ठीक आहे. ईश्वरी म्हणते की बर आता आराम करा बघू, त्रास करून घेऊ. अंजली म्हणते की जरा मामीला पाठव ना इथे, मला आजीला फोन करायचा आहे. ईश्वरी म्हणते की हो पाठवते ना. आणि इकडे ईश्वरी गेलेली असते तर अंजली म्हणते चला बरं झालं, ईश्वरीला उद्या कुठे बाहेर जायचं नाही, म्हणजे सरप्राईज छान प्लॅन करता येईल. बघा प्रेक्षकांनो, इकडे ही मामी म्हणते की मी, आणि आपल्याला तिथे बघा 3, 5, 6 फोटो दाखवलेले आहेत. मामी म्हणतात की मी ईश्वरीच्या अगदी नजरेसमोर ठेवला होता तो फोटो, मग तिच्या नजरेसमोर गायब कस काय झाला? बहुतेक तिने निर्माल्यासोबत तो फोटो सुद्धा टाकून दिला असेल, मूर्ख कुठली. मी म्हणते की तिच्यामुळे आज माझी एक संधी हुकली. मामी म्हणते की अशा कशातल्या हार मारणाऱ्यातली मी नाही. आणि मामी म्हणतात की काहीही झालं तरी हा फोटो मी त्या ईश्वरी समोर आणणारच. आणि मामी म्हणते की वाढदिवसाच्या इतक्या वाईट आठवणी देणार आहेत मी तिला. आणि बघा प्रेक्षकांनो, हिचं बोलणं कोणीतरी ऐकत असतं, मग भर त्या आठवणी पुसून टाकण्यासाठी फरशील तू ईश्वरी. इकडे मामी म्हणतात की मग जे घडेल त्यानंतर अर्णव ईश्वरीला, त्या सुप्रियाला कधीच माफ करणार नाही. मामी म्हणतात अर्णव आणि ईश्वरी हे सत्य तुमचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करतं झालंच तुम्ही. बघा प्रेक्षकांना, आपल्याला वाटलं होतं ना कोणी तरी ऐकता आहेत, पण नाही. तेवढ्यात तिथे ईश्वरी येते आणि म्हणते की मामी. इकडे मामी म्हणते की मनोमन दरवाजा तर मी लावला होता, मग उघडलाच कस काय? आणि इकडे ते मामी म्हणतात ऐ लॉक करून येता येत नाही का तुला? ईश्वरी म्हणते की मामी दरवाजा तर उघडाच होता. मामी चिडतात आणि म्हणतात काय काम आहेत आणि कशाला आलीस? आणि ईश्वरी म्हणते की अंजली ताईंनी तुम्हाला त्यांच्या रूम मध्ये बोलवलंय.
तुम्ही दोघं एकत्र आजींना फोन करणार होतात ना? मामी म्हणते हो ठीक आहे, पुढे मी आलेच. इकडे बघणार तेवढ्यात मामी म्हणतात काय गए निघ. बघा प्रेक्षकांनो, इकडे या मामी खूप घाबरलेल्या असतात आणि ती जाताच कडी लावतात आणि ते फोटो उचलून नीट ठेवतात. ती म्हणते की नशीब हे फोटो जर का तिने बघितले असतेस तर सगळं संपून गेलं असतं. बघा प्रेक्षकांनो, एवढं झाल्यानंतर आता रात्र झालेली असते आणि आता बघा ईश्वरी अर्णवला डोळ्याला पट्टी बांधून मागे बाहेर गार्डन मध्ये आणते आणि म्हणते की या सर या सर. छान असं डेकोरेशन केलेलं असतं आणि तिच्या हातात गुलाबाचं फूल असतं, पण अर्णवला समजत नसतं की नक्की काय चाललं आहे ते. इकडे अर्णव डोळ्यावरची पट्टी काढते आणि अर्णव म्हणतो की मी सिंदूर हे काय आहे सगळं, आणि तो तिच्या पाठीमागे ईश्वरी असते ती खाली बसते आणि नंतर अर्णव मागे वळून बघतो तर काय ईश्वरी खाली बसलेली असते, हातात गुलाबाचं फूल असतं. ईश्वरी म्हणते की खूप दिवसापासून मनात हलचल सुरू होते, नेमकं काय झालंय तेच कळत नव्हतं मला, मी पागल तर झाले नाहीयेत ना असं वाटत होतं. ईश्वरी म्हणते की तुम्ही समोर आलात ना, 1 मिनिट श्वास अडकल्यासारखं वाटतो, जर तुम्ही 2 मिनिटं जरी लांब गेलात ना तरी मनात अजीबसी बेचैनी व्हायची आणि ही फिलिंग्स एकत्र यायच्या मनात. ईश्वरी म्हणते की असं वाटायचं तर सगळं आत्ताच सांगून टाकावं. ईश्वरी म्हणते की पण कसं सांगावं हेच कळत नव्हतं. ईश्वरी म्हणते की हेही खरंय की मी तुम्हाला सगळं सांगितल्याशिवाय राहूच शकले नाही. आणि ईश्वरी म्हणते की सर माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि प्रेक्षकांनो, इथे तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली असते, पण इतक्या लवकर इतक्या सहजी होईल का नाही असं मला पण वाटतंय. पण आता पुढे बघूया की काय होतं ते. इकडे आपल्याला अर्णवचे रिॲक्शन काहीच दिसत नाही आणि ईश्वरी म्हणते की आय लव्ह यू सर. इथे छान असं रोमॅन्टिक सॉन्ग लागलेलं असतं आणि इकडे ईश्वरी त्याला हे गुलाबाचं फूल देत म्हणत असते. इकडे अर्णव ते फूल स्वीकारतो आणि तिला उचलून अलगद उभं करतो. अर्णवचा ही रिप्लाय असतो की आय लव्ह यू मिस इंदोर. असं बोलून हे दोघंही एकमेकांना बघत असतात आणि शेवटी ईश्वरी आता अर्णवला मिठी मारते आणि अर्णवही तेच करतो. आणि इकडे ईश्वरी म्हणते की थँक्यू सर, थँक्यू सो मच. बघा प्रेक्षकांना, ही स्वप्न बघत असते ईश्वरी आणि स्वप्नातच म्हणत असते की थँक्यू सर, थँक्यू सर, आणि ती बोलत असते म्हणून त्या आवाजाने अर्णवला जाग येते. इकडे ईश्वरीचं ते चालू असते की थँक्यू सो मच, थँक्यू सर, आणि अर्णव आता पूर्णपणे जागा झालेला असतो आणि अर्णव बघतो तर काय ईश्वरीचा आवाज आहे, ही थँक्यू का म्हणत आहे, ही थँक्यूचं इथं थांबतच नसतं आणि म्हणते की दिल से थँक्यू सर. इकडे अर्णव म्हणते की थँक्यू का म्हणते. अर्णव उठतो आणि म्हणतो की बघतो तर काय ही झोपेत असते आणि म्हणते की थँक्यू सर, थँक्यू सर, दिल से थँक्यू. अर्णव बघतो आणि हसतो आणि म्हणतो की का झोपेत थँक्यू म्हणतेस. अर्णव म्हणतो की झोपेत पण बडबड करतेस, सो क्यूट, हाऊ कॅन समवन सो क्यूट. इकडे थँक्यूचं चालूच असतं. ती म्हणते थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू सो मच सर, दिल से थँक्यू सर, असं तिचं बोलणं कंटिन्युअस चालूच असतं. अर्णव म्हणतो की मी सिंदूर तुम्हाला थँक्स म्हणशील पण आज नाही उद्या. इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण उद्या आता बघू प्रोमोमध्ये काय दाखवलं आहे ते. अंजलीने ईश्वरीला बाहेर घेऊन गेलेली असते. कशासाठी? सोनोग्राफीसाठी, कारण इकडे यांना सरप्राईज प्लॅन करायचा असतो घरामध्ये. आणि आता बघतो आपण की ईश्वरी आणि अंजली दोघीही घरात प्रवेश करतात. तेवढ्यात हे बाकीचे सगळे मोठ्याने आवाज करतात आणि म्हणतात की सरप्राईज. अर्णव म्हणतो की मी सिंदूर तू नेहमीच म्हणतेस इंदोरचे हे, म्हणून मग आम्ही इंदोरच आपल्या घरात आणलं. अर्णव म्हणतो की हॅपी बर्थडे मिस इंदोर. आणि ईश्वरी हे सगळं बघून तिला खूप आनंद होतो. अर्णव तिला छान औक्षण करतो, तिला जिलेबी खाऊ घालतो आणि ईश्वरी म्हणते की याआधी असं बर्थडे सरप्राईज मला कधीच कोणी दिला नाही. ईश्वरी म्हणते की हा माझा आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट बर्थडे आहे सर. आणि आपण बघतो की इकडे राकेशही असतो आणि त्याचा का चेहरा पडलेला आहे माहितीच आहेत आपल्याला. इकडे मामीचा प्लॅनवर प्लॅन चालूच असतो. तिने त्या साडीमध्ये त्या ड्रेस डिझाईन केला असेल ना अर्णवने, त्याच्यामध्ये तो फोटो ठेवते आणि म्हणते की सरप्राईज येतात ना एकमेकांना, आता ह्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सरप्राईज आणि धक्का असणार आहे. इथेच या मालिकेचा प्रोमो सुद्धा संपतो. प्रेक्षकांना उद्याचा भाग जबरदस्त असणार आहेत. तर प्रेक्षकांनो, आजचे मालिका आणि मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या अशाच इंटरेस्टिंग रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.